जेव्हा तुम्हाला कळलं की पिक्चरचे हिरो हे आहेत तेव्हा तुमचं कसं रिॲक्शन होतं? जेव्हा कळलं की मी हिरोईन आणि हे हिरो आहेत मग बस काय मोय 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 मोय. तुम्ही एखाद्या मूवीचे रायटर, डायरेक्टर, प्रोड्युसर होऊनही मूवीचे हिरो पण आपणच व्हावं हा कॉन्फिडन्स कुठून आला? मी ते संदीप माहेश्वरी, विवेक बिंद्राचे व्हिडिओ पाहतो यूट्यूबला. सब कुछ आसान है, आई कैन, आई विल, आई डू, मेरे पास है पैसा, बाकी सब लव. मग काय म्हणता? तर नवीन वर्षाचे 10 दिवस वाया घातल्यानंतर स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर भावांनो, सोशल मीडियावर हर महिन्यात कोणी ना कोणी फेमस होत असते, पण अशा फ्लो मध्ये फेमस झालेल्याच्या जीवावर पिक्चर काढायचा नसते. तर मागच्या काही काळात आपल्या गौतमी पाटील भयंकर व्हायरल होत्या बाई. जिथं तिथं फक्त तर याच प्रसिद्धीचा फायदा घेऊन बाबा गायकवाड यांनी गौतमी पाटील सोबत मराठी मूवी काढायचा प्रयत्न केला. मला फक्त एवढंच म्हणायचं की प्रयत्न खूप छान होता, फक्त असा प्रयत्न पुन्हा नका करू. तर तुम्हाला माहित आहे का, घुंगरू असा पहिला मराठी चित्रपट आहे जे 7 वेगवेगळ्या राज्यामध्ये शूट झालाय आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये फ्लॉप झालाय. तर मूवी रिलीज व्हायच्या आधी निर्माते बाबा गायकवाड म्हणतात की थिएटर मध्ये मूवी बघायला जा, तुम्हाला नक्की स्टोरी आवडेल, पण स्टोरी आवडण्यासाठी लोकांनी आधी मूवी तर बघायला पाहिजे. यांनी ट्रेलर मध्ये तेवढी पातळ आगवण करून ठेवली की लोकांनी मूवी पाहण्याचा विचार पण केला नसेल. ते म्हणतात ना, ये तो बस ट्रेलर जाकी है, पिक्चर में आगना अभी बाकी है. तर मूवी बघण्याची हिंमत माझ्यामध्ये बिलकुल नाहीये भाई, म्हणून आपण ट्रेलरचाच करू वन साइड धिंगाणा. आता तुम्ही म्हणताने उंटाचं लेकरू माणसासारखं काऊन दिसायले, तर असं काही नाहीये. हे आहे आपल्या मूवीच्या हिरोचं कॅरेक्टर, ज्याचं नाव आहे रघु. हिरो तर बिलकुल वाटे ना, ते फाईट मध्ये विलन हिरोला मारण्यासाठी सगळ्यात आधी ज्या लेकराला धाडतय ना तेच हे. ताईला गोळी लागली का गुदकी तेच कळे ना. नाही बाई, एवढ्या भारी ऍक्टिंग साठी गुगल वरून एखादा ऑस्कर आवडता फोटो डाउनलोड करा आणि मग त्याची रंगीबेरंगी प्रिंट काढा आणि मग त्याचं झेरॉक्स ताईला द्या. नाही बाई, एवढ्या भारी ऍक्टिंग साठी ताई एवढं तर डिझर्व करतीच. जगात आजही खरं प्रेम आहे. हेच तर मला परेशान करायले की जगामध्ये अजून प्रेम काऊन आणि कशासाठी आहे? आमच्यासारख्या सिंगल लेकरांना त्रास द्यायला की आमचं ढुंगण जाळायला? पुढच्या व्यक्तीला त्या प्रेमाची कदर नसते. हो, फॅन्ड्रीतल्या जब्याला भेटली शालू, पण पिक्चर संपून 4-5 वर्षानंतर आणि जब्या आणि शालूची जोडी होती तरी छान, पण हे काय? पुढच्या व्यक्तीला त्या प्रेमाची कदर नसते. छोटा भीम मध्ये कालियाला हिरो आणि राजकुमारीला हिरोईन केला असतं ना, तर लेकरांनी टीव्ही बंद करून टीव्ही पाहत बसले असते. मी असं म्हणाय ना की हिरो दिसायला चांगलाच पाहिजे, पण हिरो हिरोईन एकमेकांना शोभणारे पाहिजे काका. पण नाही, पिक्चरचे डायरेक्टर, प्रोड्युसर, रायटर आपण, तर हिरो पण आपणच. मग हिरोईन तरी गौतमी पाटील कशाला घेतली? हिरोईन पण तुम्हीच बनायचं असतं काका. जेव्हा आपण नाहीतर मग तुम्हाला शोभेल अशी तरी हिरोईन घ्यायची असती. पण जाऊ द्या, आता तुम्ही जर तसं केलं असतं तरी लोकांनी पिक्चर पाहिला नसता. आता गौतमी पाटीलचा विषय सोडा, ती स्वतःच म्हणली की मला ऍक्टिंग येत नाही, पण तुम्ही आपल्या हिरोच्या ऍक्टिंग कडे लक्ष दिले का? बाई, फॅन्ड्री मध्ये जब्याने शेवटी ते दगड फेकून मारला होता ना, त्या दगडानं पण आपल्या हिरोपेक्षा चांगली ऍक्टिंग केली होती. खरं बोलला. हिरो खुश आहे, हिरोचे एक्सप्रेशन. हिरो रोमांस करायला, हिरोचे एक्सप्रेशन. हिरो सॅड आहे, हिरोचे एक्सप्रेशन. हिरो डायलॉग मारायला, आपल्या हिरोचे एक्सप्रेशन. आणि जर तुम्ही त्यांची भाकरीच फेकून दिली तर त्यांनी पोट भरायची कशावर? भाई, सगळीकडे एकच एक्सप्रेशन दिलंय काका. आपण पैसे वाया घालायलोत या भीतीने तरी 1-2 एक्सप्रेशन द्यायचे राव. पण नाही, आपल्या नाकावरची माशी उठायना झाली आणि हिरो बनायच्या नादात हागवण केली. ही मायलेकाची गोष्ट. तर घुंगरू एक संघर्ष, ही एक मायलेकाची अंगावर काटा आणणारी गोष्ट आहे. पण माझ्यामध्ये फक्त मायलेकाची नाही, बाप लेकीची पण अंगावर काटा आणणारी गोष्ट आहे बाई. फक्त रोल चुकीचे दिले. तर बस झालं भावांनो, या वर्षाचा पहिला व्हिडिओ आहे म्हणून जरा व्हिडिओला प्रेम दाखवा. आणि आता आपण काय थांबणार नाही. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस.